नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, केतन अग्रवाल हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सिया गोयल, चेतन चौधरी ही नावं आता सर्वांना माहीत झालेली आहेत. हे प्रकरण पूर्णपणे लोकांसमोर आलेलं आहे. कोर्टात त्याची ट्रायल आता सुरू होईल. 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सिया आणि चेतनला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांना आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 23 जूनला सिया आणि चेतनला अटक झाली, कारण 18 जूनला केतन अग्रवाल याचा पुण्याजवळील लोहगडावरनं ढकलून या दोघांनीही खून केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. याबद्दल वेगवेगळे दावे प्रतिदावे होत आहेत, पण केतन सोबत एंगेजमेंट होण्यापूर्वीच सियाचं आयुष्य जे आहे ते सुद्धा मोठ्या चर्चेचा विषय देशभरात ठरत आहे. कारण सिया गोयल ही फक्त 20 वर्षाची, म्हणजे ज्या दिवशी केतन अग्रवालचा खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ती 20 वर्ष पूर्ण करणार होती. वय लहान, पण त्यानंतर एक खुलासा झाला. कारण सियाच्या घरच्यांनी सिया पुण्यातील वाडिया कॉलेजमधनं BComचं शिक्षण घेत आहे आणि बहुधा ती फायनल इयरला आहे असं काहीतरी समोर आलं होतं. पण आता खुलासा होतोय की सिया गोयल ही फक्त 12th फेल आहे, 12वी फेल आहे. तिने ग्रॅज्युएशन केलेलंच नाही आहे, कारण ती 12वीच पास नाही आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सिया ज्या पद्धतीने प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सगळं करत होती तो सुद्धा आश्चर्यकारक प्रकार आहे. एक तर सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं. त्याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. त्याचं टक्कल होतं, तो हेअर पॅच वापरायचा, तो बोलताना अडखळत होता, वगैरे वगैरे कारणं. पण त्यात एक गोष्ट ही पण होती की सियाला या गोष्टीची कल्पना होती की केतनसोबत लग्न केल्यानंतर तिच्या लाईफस्टाईलमध्ये प्रचंड मोठे बदल येणार आहेत. जसं की पार्ट्यांना जाणं तिला भयंकर आवडायचं, ते करायला मिळणार नाही. दारू प्यायला मिळणार नाही. फिरणं हिंडणं, क्लबमध्ये जाणं, पबमध्ये जाणं हे सगळं बंद होऊन जाईल. कारण तसं केतनच्या आईने तिला आधीच सांगितलं होतं की आमच्या फॅमिलीमध्ये हे सगळे प्रकार चालत नाहीत. यामध्ये मग तिने एक मार्ग शोधला होता, तो म्हणजे आणखी 3 वर्ष लग्न करायचं नाही. आणखी 3 वर्ष लग्न नाही करायचं, आपलं शिक्षण पूर्ण करून व्यवसाय मोठा करायचा, म्हणजे मग घरचं आपलं म्हणणं ऐकतील. ती चेतनशी बोलताना एकदा म्हणाली होती की माझ्या घरच्यांना 3 वर्षांसाठी जर थांबवलं तर मग सगळं व्यवस्थित होईल. पण चेतन चौधरी हा एक छोटासा दुकानदार होता मार्केटमधला आणि सिया गोयलच्या परिवाराचा ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचा मोठा व्यापार होता. त्या तुलनेने चेतनचं स्थळ अगदीच तोलामोलाचं नव्हतंच. त्यामुळे सियाच्या घरच्यांचा चेतनसोबत लग्नाला विरोध होता. या दरम्यान सियाने जेव्हा ती 31 मे रोजी लोहगडावर केतन अग्रवालसोबत जाऊन आली, तेव्हाच तिने ठरवलं होतं की या लोहगडावरनं ढकलून आपण केतन अग्रवालला संपवू शकतो, त्याच्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण त्या अगोदर सियाने एक गेम केला. तो म्हणजे लग्न ठरल्यानंतर आणि फेब्रुवारीमध्ये त्यांची एंगेजमेंट झाल्यानंतर सिया गोयलने केतन अग्रवालकडे पैशांची मागणी केली. आणि रक्कम थोडी थोडकी नाही, तब्बल 1 कोटी रुपये केतन अग्रवालकडे मागितले. लग्नाच्या तयारीसाठी, लग्नाच्या खरेदीसाठी, शॉपिंगसाठी मला 1 कोटी रुपये पाहिजेत अशी मागणी त्याने केतनकडे केली. केतन, जर तुम्ही पूर्ण घटना किंवा पूर्ण जर डिटेलमध्ये बघितलं तर केतन याला सिया खूपच जास्त आवडली होती. तो तिचं प्रत्येक म्हणणं ऐकायचा, तिला खूप जास्त समजून घ्यायचा, तिचे लाड करायचा आणि या लाडापायी त्याने तब्बल 1 कोटी रुपये सिया गोयलला दिले सुद्धा. सियाला हे 1 कोटी रुपये त्याने 2-3 टप्प्यांमध्ये दिले आणि हे 1 कोटी रुपये सियाने घेऊन चेतन चौधरीला, आपल्या बॉयफ्रेंडला दिले. कशासाठी? तर तिच्या डोक्यात हा प्लॅन शिजत होता की आपण तर केतनला मारणार, केतनला मारल्यानंतर पुढे 2-3 वर्ष माझं लग्न होणार नाही, मीच स्वतः लग्न करणार नाही, मग ते विरहाचं नाट्य, होणारा नवरा मेला वगैरे असं काहीतरी नाटक ड्रामा करून 3 वर्ष लग्न करायचंच नाही.
3 वर्षात स्वतःचा सियाचा जो बेकरीचा व्यवसाय तिच्या वडिलांनी सुरू करून दिला होता तो मोठा करायचा आणि हे 1 कोटी रुपये वापरून चेतन चौधरी सुद्धा मोठा व्यापारी होईल. त्याने त्याच्या बिझनेसमध्ये ते 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करावेत आणि स्वतःचा बिझनेस मोठा करावा. म्हणजे घरच्यांची जी तक्रार आहे की चेतन चौधरीचं स्थळ हे तोला मोलाचं नाहीये, ती तक्रार पण दूर होईल. म्हणजेच चेतन आपल्या बरोबरीचा होईल, 3 वर्षांचा वेळ मिळेल. केतन अग्रवालला संपवल्यानंतर लग्नाचा विषयच येत नाही, घरच्यांना कन्व्हिन्स करण्याची गरज पडणार नाही, सगळं काही आपोआप होईल. कारण तिने चेतन चौधरीला एकदा सांगितलं होतं की माझ्या घरच्यांना समजावून तयार करण्यापेक्षा केतनचा खून करणं हे माझ्यासाठी जास्त सोपं आहे. त्यामुळेच हे प्लॅनिंग ठरलं. 1 कोटी रुपये केतन अग्रवालकडनं अक्षरशः लुटले या सियानी आणि चेतन चौधरीला दिले. आता याबाबत अधिकृत खुलासा होणं बाकी आहे. याबाबत अपडेट्स येतीलच. पोलीस जेव्हा डिटेल चौकशी करतील तेव्हा या 1 कोटी रुपयांचं सुद्धा प्रकरण ऑफिशियली समोर येईल. पण हाती आलेल्या माहितीनुसार ही घटना घडलेली आहे. केतन अग्रवालला 1 कोटी रुपयांनी लुटलेलं आहे सिया गोयलने. मित्रांनो, 4 दिवसांच्या अजून वाढीव पोलीस कोठडीनंतर 3 तारखेला 3 जुलैला या दोघांनाही परत न्यायालयात हजर करण्यात येईल आणि मग त्यांना जामीन मिळतो का जेलमध्ये त्यांची रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.